तुम्हा सगळ्यांना माझा मानाचा जय आदिवासी। या सह्याद्रीच्या भूमीत ज्या क्रांतिकारकांचा जन्म झाला असे वीर राघोजी भांगरे, सत्तू मराडे, गणा आंबेकर, गोविंदराव खाडे, या सगळ्यांना माझा मानाचा जय आदिवासी। त्याचप्रमाणे आदिवासींचं प्रेरणास्थान भगवान बिरसा मुंडा यांनाही विनम्र अभिवादन। मंडळी, इथे आपण आदिवासी क्रांतिकारकांच्या संयुक्त जयंती निमित्त जमलेलो आहोत आणि हा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्याचं एक जे प्रमुख कारण आहे ते म्हणजे या क्रांतिकारकांनी आपल्यासाठी काय केलंय ते आपल्याला समजून घ्यायचंय। आपल्यासाठी जे विशेष अधिकार आधी इंग्रजांनी बनवले आणि त्याच्यानंतर भारतीय संविधान निर्माण झाल्यानंतर त्यात सुद्धा जे विशेष अधिकार आदिवासींना दिले गेले त्याच्या पाठीमागचं कारण आहे आपल्या क्रांतिकारकांनी दिलेला लढा। यांचं जीवन काही साधं जीवन नव्हतं। विचार करा, रामजी भांगरे यांनी ज्यावेळेस उठावाला सुरुवात केली, ज्यावेळेस इंग्रजांच्या विरोधात त्यांनी लढा उभा केला, सुरुवातीला तुम्हाला मोहन उंडे सरांनी सांगितलं की आपल्याला आदिवासी संस्कृती टिकवायची। रामजी भांगरेंचा जो लढा रामजी भांगरेंनी उभा केला त्याच्या पाठीमागचं एक महत्वाचं कारण सांस्कृतिक कारण होतं। असं सांगतात की त्यांनी सुभेदार असताना उठावाला का सुरुवात केली? इंग्रजांनी त्यांना मनाई केली की जी भेट वस्तू तुम्ही गावागावांमधून जमा करता, 1 रुपया, तांदूळ, कोंबडी किंवा शेळी, ती तुम्ही घ्यायची नाही, कारण तुम्हाला सुभेदार म्हणून पगार दिला जातो। पगार दिलेला असताना, पगार मिळत असताना ह्या गोष्टीसाठी रामजी भांगरे का अडून राहिले? कारण ती भेट वस्तू आदिवासींसाठी फक्त भेट वस्तू नव्हती, ती आदिवासी संस्कृतीचा एक भाग होता। सुभेदार म्हणून त्यांना जो दिला जाणारा सन्मान आहे, जो आपल्या संस्कृतीचा भाग होता, त्यामुळे रामजी भांगरेंनी ब्रिटिशांच्या विरोधात हे बंड उभं केलं होतं। 1833 साली चार्टर कायदा पास झाला। चार्टर कायदा पास झाल्यानंतर या भारत देशावरती राणी सरकारने डायरेक्ट राज्य करायला सुरुवात केली, त्यांचं साम्राज्य इथं उभं राहिलं आणि राणी सरकारचं साम्राज्य उभं झाल्यामुळे हे जे सावकार आहेत ज्यांचा हे इंग्रज वापर करून घेत होते ते आदिवासी भागामध्ये घुसायला लागले। ह्या सावकारांनी आदिवासींवरती खूप अत्याचार केले, गोरगरिबांवरती अत्याचार केले। म्हणजे ज्याला म्हणजे रामजी भांगरेंचा लढा थांबवण्यासाठी ज्याला ह्या सह्याद्रीचा कोपरा आणि कोपरा माहिती होता अशा अधिकाराची नेमणूक केली, त्याचं नाव मॅकिंटोश। या मॅकिंटोशने सांगितलंय, लिहून ठेवलेलं आहे की जर तुम्ही तुमचा माल दुसऱ्या गावात जाऊन विकत असाल जास्त पैसे मिळण्यासाठी, तिथे जर तुम्हाला चांगला त्याचा भाव मिळत असेल आणि तो जर तुम्ही तुमच्या दुसऱ्या गावामध्ये जाऊन विकला तर तुमच्या जवळचे सावकार तुम्हाला कर्ज द्यायचे नाही। आणि अशा पद्धतीने ह्या सावकारांनी आदिवासींवरती जोर जबरदस्ती करायला सुरुवात केली होती। राघोजी भांगरेंनी ज्यावेळेस शस्त्र हातामध्ये घेतले, हे सगळं घडून गेलं होतं रामजी भांगरेंबरोबर। राघोजी भांगरेंनी शस्त्र हातात यासाठी घेतलं की आपल्या कुटुंबातल्या, आपल्या समाजातील स्त्रियांचा अपमान ज्यावेळेस ब्रिटिशांनी केला त्यावेळेस राघोजी भांगरे पेटून उठले आणि एक मोठा लढा या सावकारांच्या विरोधात उभा केला। कारण या देशामध्ये राज्य करताना ह्या सावकारांचा या ब्रिटिशांना खूप फायदा होतो। एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, त्यावेळून तुमच्या लक्षात येईल की समाजासाठी जगणं म्हणजे काय असतं।
राघोजी भांगरेंनी कशा पद्धतीचा लढा उभा केला होता, त्याच्यामुळे आपल्या जीवनात कोणते बदल घडून आले. शहरपुंज नावाचं एक गाव, ज्याला तुम्ही शहापूर म्हणून ओळखता, या शहापूर गावामध्ये एक सावकार खूप माजला होता. त्या सावकाराचं नाव भंगसाळी सावकार. हा लोकांना पैसे व्याजाने द्यायचा आणि लुटायचा. शहापूर गावामधला एक असंच आदिवासी गरीब जोडपं, मंगळ्या आणि चांगुणा, तेही दारिद्र्यात अक्षरशः खितपत पडले होते. घरात धान्य नव्हतं, पोरं बाळा उपाशी होती. आता ह्या पोरा बाळांची पोटं कशी भरायची असा प्रश्न मंगळ्याच्या समोर पडला. मंगळ्या आणि चांगुण्याने ठरवलं की जमीन ह्या सावकाराकडे गहाण आहे, पण घर शिल्लक आहे. आपण हे घर गहाण ठेवू आणि थोडस धान्य आणू, आपल्या पोरांची पोटं भरू. मंगळ्या आणि चांगुणा भंगसाळी सावकाराकडे गेले. त्याला सांगितलं, बाबा रे, घरात धान्य नाहीये, तू आमचं घर तुझ्याकडे गहाण ठेव आणि काहीतरी धान्य दे. त्याच वेळेस त्या भंगसाळी सावकाराची वाईट नजर चांगुण्यावरती पडली. भंगसाळी सावकार तयार झाला, पण त्याने एक अट घातली की माझ्या घरी घरकाम करायला कोणताही गडी नाहीये. एक काम कर, उद्यापासून तुझ्या बायकोला तू माझ्या घरी घरकाम करण्यासाठी पाठवून दे. मंगळ्या तयार झाला, कारण त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवसापासून चांगुणा ह्या सावकाराच्या घरी घरकाम करायला जायला लागला. त्याच्या मनात आधीच काहीतरी काळाबेरा शिजलं होतं. ज्या वेळेस घरामध्ये कोणी नसताना त्याने चांगुणेला वरच्या मजल्यावरती पाठवून दिलं आणि खाली दरवाजा बंद करून घेतला. त्याने चांगुणेचा बलात्कार केला. चांगुणा घरी आली, नवऱ्याला सगळी हकीकत सांगितली. काय करायचं त्याला कळेना. त्यावेळेस सह्याद्रीमध्ये एक नाव खूप गाजत होतं, ते नाव म्हणजे राघोजी भांगरे. दुसऱ्याच दिवशी राघोजी भांगरेंना भेटायला मंगळ्या बाडगेच्या माचीवरती गेला. सगळी हकीकत सांगितली. काय बोलले असतील राघोजी भांगरे? माझ्या बहिणीच्या अब्रूचा बदला घेण्यासाठी मी शहापूर गावात येणार आणि तिला चोळी बांगडी म्हणून ह्या भंगसाळी सावकाराचं मुंडकं कापून देणार. थोडे पैसे त्याला दिले, त्याला पाठवून दिलं. मंगळ्या घरी आला. काय बोलला असेल की लय देव माणूस राघोजी भांगरे बोलले की बहिणीच्या अब्रूचा बदला घेण्यासाठी ह्या गावात येणार. पण आतून कुठेतरी मंगळ्याला असं वाटत होतं, कोण कुठले राघोजी भांगरे आणि कशाला एखाद्या साध्या मंगळ्यासाठी शहापूर गावात येणार आहे. पण शब्दाला न जागणारे राघोजी भांगरे नव्हते. जो दिवस त्यांनी दिला त्याच्या पहाटे पहाटे राघोजी भांगरे शहापूर गावाच्या वेशीवरती होते. सगळं ठरवून आले होते. त्या भंगसाळी सावकारावरती आक्रमण केलं. त्याच्याकडे जी आदिवासींची गोरगरिबांची गहाण करते ती त्याने जाळून टाकली राघोजी भांगरेंनी. आणि बहिणीला दिलेला शब्द पूर्ण करायला ते विसरले नाही. त्या भंगसाळी सावकाराचं मुंडकं त्या चांगुणीच्या पायावरती ठेवलं आणि मग बाडगीच्या माचीला. याला म्हणतात समाजाची अब्रू. ती आपली अब्रू कशी समजायची. बिरसा मुंडांनी ज्यावेळेस त्यांचं आंदोलन उभं केलं होतं, तुम्हाला माहितीये बिरसा मुंडांना पकडण्यासाठी इंग्रजांनी किती इनाम ठेवला होता? 500 रुपये. इतिहासकार असं सांगतात त्या काळातले 500 रुपये म्हणजे आताचे 50 लाख रुपये. ज्यावेळेस सह्याद्रीमध्ये महादेव कोळी, आदिवासी, ठाकर, कातकरी यांनी एक लढा उभा केला, संघर्ष उभा केला. राघोजी भांगरेंना, रामजी भांगरे यांना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी इनाम ठेवला होता 1,500 रुपये. गोविंदराव खाडेंचे सुपुत्र काशीराम खाडे यांना पकडण्यासाठी इनाम ठेवला होता 750 रुपये. रामा किरवाला पकडण्यासाठी इनाम ठेवला होता 1,500 रुपये. आणि या सह्याद्रीचा वाघ त्याला पकडण्यासाठी इनाम ठेवला होता 5,000 रुपये. म्हणजे आत्ताचे 5 कोटी रुपये. काय एवढा इनाम ठेवला ब्रिटिशांनी राघोजी भांगरेला पकडण्यासाठी? कारण जो हेतू ब्रिटिश घेऊन या देशामध्ये राज्य करत होते त्या हेतूच्या आड राघोजी भांगरे आले. या सह्याद्रीच्या भागामधून जो व्यवसाय ब्रिटिश, व्यापार ब्रिटिश करत होते त्याला रोख राघोजी भांगरेंनी लावली. आणि ह्या आदिवासींना
थांबवण्याचं एक मोठं चॅलेंज ब्रिटिशांच्या समोर होतं, म्हणून एवढा इनाम त्यांनी राघोजी भांगरेंवरती लावला होता. यावरून लक्षात घ्या की जो संघर्ष राघोजी भांगरेंचा होता तो कसा होता. मगाशी एक आपण असं ऐकलं की राघोजी भांगरे विठ्ठल भक्त होते आणि पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले. पण राघोजी भांगरेंचा लढा बघितल्यानंतर असं वाटत नाही की ते विठ्ठल भक्त असतील. पुणे, रायगड, ठाणे, अहमदनगर, जव्हार एवढंच नाही तर राघोजी भांगरे भोपाळ पर्यंत ही चळवळ घेऊन गेले होते, हा लढा घेऊन गेले होते. होनाजी किंगलेंची लढाई बघितल्यानंतर, तंट्या मामांची लढाई बघितल्यानंतर असं वाटतं की राघोजी भांगरेच्या उठावातूनच या लोकांनी प्रेरणा घेतली असावी आणि हा लढा उभा करण्यासाठी ते पंढरपूरला गेले होते, भोपाळला गेले होते. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांचा लढा बघितल्यानंतर असं लक्षात येतं की एक विशिष्ट मिशन घेऊन राघोजी भांगरे काम करत होते. जो बिरसा मुंडा एक आपला संदेश सांगतात की जल, जंगल, जमीन, हक्क आणि अधिकार ह्या मागून मिळणाऱ्या गोष्टी नाहीयेत, ह्या तुम्हाला हिसकावूनच घ्याव्या लागतील आणि त्यासाठी तुम्हाला व्यवस्थेत एक पोषक वातावरणाची निर्मिती करावी लागेल आणि तीच निर्मिती करण्याचं काम राघोजी भांगरेंनी केलं होतं. आणि म्हणून ज्या वेळेस हे आदिवासींचे उठाव ब्रिटिशांच्या आटोक्यात येत नव्हते, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कायदे बनवण्याचा प्रयत्न केला. एक कायद्याबद्दल तुम्हाला माहिती असेल की ज्याला क्रिमिनल ट्रायबल ऍक्ट असं म्हणतात. या क्रिमिनल ट्रायबल ऍक्ट म्हणजे काय की ह्या जमातीमध्ये जे बंड करणारी लोक आहेत ते सगळे गुन्हेगार आहेत आणि यांना दिसत्या क्षणी गोळ्या घाला. पुढे जाऊन त्यांच्या असं लक्षात आलं तरी यांचे बंड थांबत नाहीये. मग ह्याच कायद्याचं रूपांतर त्यांनी हेरिडिटरी ऍक्ट मध्ये केलं, वंश परंपरागत कायदा. म्हणजे ह्या समाजातील लोक गुन्हेगार आहेतच, पण ह्या समाजामध्ये नव्याने घेणारी जी मुलं आहेत, मुलगा असेल, मुलगी असेल, नवा त्यांनी जन्म घेतला असेल, तरी त्या लहान मुलाला सुद्धा गोळ्या घाला, कारण हे सुद्धा पुढे जाऊन क्रांतिकारकच होणार आहेत आणि आपल्या विरोधात लढणार आहेत. राघोजी भांगरे जे पंढरपूरला गेले, खर तर हा लढा आणखी मजबूत करण्यासाठी प्रतापसिंह भोसले यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेले असे उल्लेख आपल्याला मिळतात. म्हणून त्यांचा हा संघर्ष आपण लक्षात घेतला पाहिजे. विचार करा की एक ब्रिटिशांनी इथे राज्य करताना एक कॉमन रिपोर्ट इंग्लंडला पाठवला होता. त्या रिपोर्ट मध्ये काय लिहिलं होतं? त्या रिपोर्ट मध्ये लिहिलं होतं की आपली सगळ्यात जास्त कॅज्युअलिटी ही आदिवासी भागात होते. म्हणजे आपले सगळ्यात जास्त सैनिक ज्या भागात मारले जातात तो भाग आदिवासीचा भाग आहे. मग जर असं असेल तर आपल्याला या देशावरती राज्य करता येणार आहे का? इंग्लंड लहान देश, त्यांची लोकसंख्या कमी, सगळे जरी लोक ते भारतामध्ये घेऊन आले तरी त्यांना भारतावरती राज्य करता येणार नाही असा प्रकार. आणि मग या आदिवासींबरोबर जर भांडत बसलो तर आपल्याला व्यापारही करता येणार नाही. म्हणून त्यांनी आदिवासी भाग बाजूला केला, ज्याला तुम्ही एक्सक्लुडेड आणि पार्शली एक्सक्लुडेड एरिया म्हणून ओळखता. आणि त्यालाच ज्यावेळेस संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलं, 5वी आणि 6वी अनुसूची म्हणून जसंच्या तसं संविधानामध्ये घेतलं. एक लक्षात घ्या की बिरसा मुंडांनी ज्यावेळेस त्यांचा एक संघर्ष उभा केला होता, प्रतिकूल परिस्थिती होती, संपूर्ण जंगल होतं, जाण्या येण्याची साधनं नव्हती. असं असताना सुद्धा एक मोठं संघटन राघोजी भांगरे बिरसा मुंडा यांनी बनवलं. आणि आज सगळी साधनं असताना तसं संघटन बनवणं आपल्यासाठी गरजेचं आहे. तसा समन्वय एकमेकांबरोबर साधणं आपल्यासाठी गरजेचं आहे. आणि ह्याच विचारावरती बिरसा ब्रिगेड काम करत आहे. म्हणून तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की जो संघर्ष आपल्या क्रांतिकारकांनी उभा केला, तो संघर्ष जर आपल्याला पुढे घेऊन जायचा असेल तर त्याचप्रमाणे एक मिशन आपल्याला उभं करावं लागेल आणि ते पुढे चालवावं लागेल. जाता जाता फक्त एक छोटंसं उदाहरण सांगतो बिरसा मुंडा यांचं आणि या ठिकाणी थांबतो.
त्यावरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले, आपल्यासाठी जे कायदे तयार झालेले ते सहजासहजी नाही तयार झाले. डुंबरी नावाची एक टेकडी, तिथे बिरसा मुंडा आणि त्यांचे सहकारी जमले होते. जसा जालियनवाला बाग इथे ब्रिटिशांनी हत्याकांड घडवून आणला, तशाच प्रकारे ह्या टेकडीला ब्रिटिशांनी पूर्ण वेढा घातला आणि गोळ्या संपेस पर्यंत आदिवासींवरती ते वार करत राहिले. याच्यामध्ये हजारो आदिवासी मेले. जी लोक ह्या डुंबरी टेकडीवरती मेली त्यांनी त्या टेकडीवरून खाली ढकलून दिलं आणि जी या हत्याकांडामध्ये कशीबशी वाचली, जी जखमी होती, त्यांना ब्रिटिशांनी जिवंत गाडून टाकलं. त्यांच्या या मृत्यूवरती आपल्याला हे सगळे कायदे मिळालेत, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. जे काम, जो संघर्ष बिरसा मुंडा राघोजी भांगरेंनी उभा केला, तोच धागा पकडून आपल्याला पुढे जायचंय. सामाजिकतेवरती आपल्याला काम करायचंय आणि ते तुम्ही करावं. या चळवळीशी जोडले जावे तुम्ही सर्व, अशी मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय आदिवासी.